नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंद 4 अध्याय 14 वेन राजाची कथा, श्लोक नंबर 17। राजन् साध्वमातेभ्य राजन्य साधुमातेभ्य चोरादिभ्य प्रजानृपः रक्षन्यथा बलिं गृह्णन् इह प्रेत्य च मोदते। राजन् साध्वमातेभ्य चोरादिभ्य प्रजानृपः रक्षन्यथा बलिं गृह्णन् इह प्रेत्य च मोदते। राजन् साध्वमातेभ्य चोरादिभ्य प्रजानृपः रक्षन्यथा बलिं गृह्णन् इह प्रेत्य च मोदते। राजन् साध्वमातेभ्य चोरादिभ्य प्रजानृपः रक्षन्यथा बलिं गृह्णन् इह प्रेत्य च मोदते। राजन् साध्वमातेभ्य चोरादिभ्य प्रजानृपः रक्षन्यथा बलिं गृह्णन् इह प्रेत्य च मोदते। राजन् साध्वमातेभ्य चोरादिभ्य प्रजानृपः रक्षन्यथा बलिं गृह्णन् इह प्रेत्य च मोदते। राजन् साध्वमातेभ्य चोरादिभ्य प्रजानृपः रक्षन्यथा बलिं गृह्णन् इह प्रेत्य च मोदते। राजन् हे राजा, असाधु दुष्ट अमातेभ्य मंत्र्यांपासून चोर आदिभ्य चोर लुटारू इत्यादी प्रजा नागरिक नृपः राजा रक्षण करून
रक्षण करून यथा यथा त्यानुसार त्यानुसार बलिम बलिम कर कर गृह्णन गृह्णन स्वीकारून स्वीकारून इह इह या जगतात या जगतात प्रेत्य प्रेत्य मृत्यूनंतर मृत्यूनंतर च च तसेच तसेच मोदते मोदते सुख भोगतो. सुख भोगतो. भाषांतर. संत जन पुढे म्हणाले, संतजन पुढे म्हणाले, राजा जेव्हा दुष्ट मंत्री राजा जेव्हा दुष्ट मंत्री तसेच चोर आणि लुटारूंच्या तसेच चोर आणि लुटारूंच्या त्रासापासून प्रजेचे रक्षण करतो, त्रासापासून प्रजेचे रक्षण करतो, तेव्हा अशा पुण्य कर्मांच्या बळावर तेव्हा अशा पुण्य कर्मांच्या बळावर तो आपल्या प्रजेकडून तो आपल्या प्रजेकडून कर गोळा करू शकतो. कर गोळा करू शकतो. अशा प्रकारे तो या जगामध्ये अशा प्रकारे तो या जगामध्ये तसेच मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये तसेच मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये निश्चितपणे सुख उपभोग घेऊ शकतो. निश्चितपणे सुख उपभोग घेऊ शकतो. जसं सुरुवातीला मी म्हणालो होतो की या अध्यायामध्ये तसंच पुढच्या काही अध्यायांमध्ये देखील राजा कसा असला पाहिजे, शासक कसे असले पाहिजेत, मंत्री कसे असले पाहिजेत, राजाचं कर्तव्य काय असतं त्याच्यावरती भरपूर चर्चा होणार आहे. क्षत्रियाचं कर्तव्य काय असतं, विशेष करून राज्यकर्त्याचं कर्तव्य काय असतं, आणि हे आजच्या घडीला देखील लागू पडतं. जसे इथे या श्लोकामध्ये सगळे ऋषीमुनी म्हणतात, राजाने प्रजाचं संरक्षण केलं पाहिजे. कोणापासून? चोर लुटेरू लोकांपासून, दुष्ट क्रूर लोकांपासून. परंतु याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, जेव्हा दुष्ट मंत्री आणि चोर लुटेरूंपासून प्रजेचे रक्षण करतो राजा. म्हणजेच काय, स्वतःच्या मंत्रिमंडळामधले लोक देखील प्रजेला त्रास देत असतील तर त्यांच्यापासून देखील प्रजेचं रक्षण करायचे राजाचं कर्तव्य असतं. भ्रष्टाचारी मंत्री असतात ना, मंत्री म्हणजे नुसते मंत्रीच नाही, म्हटलेलं आहे अमात्य. अमात्य म्हणजे मंत्री आणि शासक, प्रशासकीय अधिकारी असं म्हणू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये सगळे आले, हे शासन करते जेवढे आहेत ना, कलेक्टर पासून तलाट्यापर्यंत, हे जेव्हा लोकांना त्रास देतात तेव्हा त्यांच्यापासून रक्षण करणं प्रजेचं हे पण राजाचंच काम असतं. या स्केल वरती जर आपण बघितलं तर आपल्याला आढळेल की लोकशाही किती बोगस आहे. जिथे जिथे अजूनही राजेशाही किंवा काइंड ऑफ राजेशाही आहे तिथे अजूनही लोक खूप सुखी आहेत. बाकीचे देश म्हणतात की ते तिथे राजेशाही आहे त्यामुळे लोक तिथले लोक जे आहेत ते त्यांचं शोषण होत आहे, त्यांना कंट्रोल मध्ये ठेवलेलं जाते वगैरे वगैरे. फॉर एक्झाम्पल साऊथ कोरिया, चायना. चायनामध्ये कम्युनिझम आहे, परंतु कम्युनिझम नाव आहे फक्त, काइंड ऑफ राजेशाही ओनली. एक तंत्रशाही म्हणू शकता तुम्ही राजेशाहीपेक्षा. एका माणसाच्या हातात आहे सगळं, काय ठरवायचं काय ठरवायचं. मग तो ऍटलिस्ट मंत्रिमंडळातले जे भ्रष्ट लोक असतात ना त्यांना शिक्षा तरी करतो. इथे आपण काँग्रेसच्या नावाखाली 70 वर्ष काँग्रेसने काय केलं म्हणून अजून आम्ही काहीच करत नाही. आता 11 वर्ष होऊन गेली या बीजेपी सरकारला, भ्रष्टाचार 1% पण कमी झाला नसेल. जेवढे भ्रष्टाचारी असतात ते परत बीजेपी जॉईन करतात. कालच मी कुठेतरी वाचत होतो, एका गावामध्ये सरपंच आणि त्याची बायको यांनी मिळून काहीतरी भ्रष्टाचार केला आणि जेव्हा पोलिसांनी पकडणं, लोकांनी त्यांच्यावर केस घातली, तेव्हा बीजेपी जॉईन केले.
तर राजाचं कर्तव्य आहे की प्रजेचं रक्षण करणे, चोरांपासून, लुटेरांपासून, त्याचबरोबर आपल्या भ्रष्ट मंत्री प्रशासकांपासून देखील रक्षण करणे. आणि त्याला परत आमिष दाखवतायत की तू जर असं केलास तर मृत्यूनंतर तुला असं जीवन मिळेल, तिथे तुला सुखच सुख भोगावं लागेल नस. इनडायरेक्टली हे ते सांगतायत की तू जर असं केलं नाहीस, तू तुझ्या कर्तव्याचं पालन केलं नाहीस, तर तू जर धर्माचं रक्षण केलं नाहीस तर तू स्वतः अधर्मी होशील आणि त्याचं तुला दंड पण मिळेल. आपण जे कर्म करतो त्या कर्माचं चांगलं फळ, सुख ज्याला आपण म्हणतो, ते जर नाही मिळालं तर काय मिळणार? दंड मिळणार. हे किंवा हे ठरलेलं आहे या भौतिक जगामध्ये. विदाउट कर्म फळ इथे कोणीही कर्म करू शकत नाही, आणि विदाउट कर्म न करता इथे कोणी जगू शकत नाही. तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. श्रील प्रभुपाद म्हणतात, पुण्यवान राजाचे कर्तव्य या श्लोकामध्ये सुंदर रीतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पुण्यवान राजा. श्रील प्रभुपाद तर खूप बोलतात मग आजच्या प्रशासनाबद्दल. चोरांपासून तसेच चोरांसारख्या मंत्र्यांपासून नागरिकांचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम आणि सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे. प्रथम आणि सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे. हे आपलेच भक्त लोक प्रभुपादांच्या अनुयायी आहेत असं दाखवतात, परंतु अशा भ्रष्ट सरकारला पाठिंबा देतात. कारण प्रभुपादांची पुस्तकं कधी यांनी वाचलीच नाहीये. अजून हे करायचंय, ते करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. प्रभुपाद इथे लिहितात की चोरांपासून आणि चोरांसारख्या मंत्र्यांपासून नागरिकांचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम आणि सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे. बाकी सगळं सोडून दिलं पाहिजे त्यांनी. प्रथम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय? बाकी सगळं बंद केलं पाहिजे, फक्त हे केलं पाहिजे पहिल्यांदा. चंद्रावर जाऊन, मंगळावर जाऊन काय तीर मारला? इथे क्षुल्लक कारणासाठी प्रजेला किती त्रास होतो याच्याकडे मात्र तुमचं लक्ष नाही. काय केलं चंद्रायन करून, चंद्रावर जाऊन काय मिळालं आपल्याला? इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अमेरिका आणि रशिया आणि कधी कधी चायना पण याच्यात असतो. हे लोक चंद्रावर जायचा प्रयत्न करतायत कारण हे यांचं एकमेकांशी शीतयुद्ध चालू असतं. अमेरिकेने असा ढोंग केला की आम्ही चंद्रावर गेलोय, कारण अमेरिकेला दाखवून द्यायचं होतं की आम्ही अंतराळात जाऊन तुमच्यावरती अटॅक करू शकतो, आम्ही एक पाऊल तुमच्या पुढे, म्हणून ढोंग केला. ऍक्च्युली चंद्रावर गेलेच नाही. मला एक गोष्ट कळत नाही, भारताचं कोणाशी ही चढाओढ आहे चंद्रावर जायची? भारत चंद्रावर गेला काय नाही गेला काय कोणाला, जगात कोणालाच फरक पडत नाही. मग कशाला अरब करोडो 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 रुपये खर्च करतोय आपण? इथे प्रजा लुटली जाते चोर लुटोऱ्यांकडून, विशेष करून भ्रष्ट मंत्र्यांकडून. त्यांचं रक्षण करण्यासाठी काय करावं हे मात्र काही नाही. लोकांना वाटतंय की आधार कार्ड, पॅन कार्ड हे एकमेकांना लिंक करणे, मग आधार कार्ड याला लिंक करणे, त्याला लिंक करणे, तुमच्या लायसन्सला लिंक करणे, तुमच्या मोबाईलला लिंक करणे, हे सगळं प्रजेच्या रक्षणासाठी आहे. प्रजेच्या रक्षणासाठी, तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी आहे. भ्रष्ट नेत्यांकडून, भ्रष्ट सरकारकडून तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी आहे. चोरांपासून तसेच चोरांसारख्या मंत्र्यांपासून नागरिकांचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम आणि सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे. पूर्वी राजा मंत्र्यांची नेमणूक करीत असे, मंत्र्यांची निवड प्रजा करीत नसे. आजही तेच होते जवळपास. आपल्याला एक भ्रमात ठेवलेला आहे की तुम्ही निवड करताय, कोणी निवड करत नाही. त्यामुळे राजा जर पुण्यशील आणि शिस्तप्रिय नसेल तर मंत्री चोर आणि लुटारू बनून निष्पाप नागरिकांची पिळवणूक करीत असत. राजाचं कंट्रोलच नसेल मंत्र्यांवरती,
तुम्हाला मी नेहमी उदाहरण देतो, चाणक्य पंडितांची जी सिरियल होती ना, त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंगली या गोष्टी दाखवलेल्या आहेत सगळ्या. एक मंत्रिमंडळातला चांगला असतो, त्याचं नाव विसरलो मी, अमात्य राक्षस, राक्षसाच्या आधी एक असतो. तो एक दिवस मंत्रिमंडळामध्ये फार 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 चालत जातो आणि आपल्या पगाराची पिशवी, सोन्याचे नाणे असतात ना, तो तिथे टाकतो आणि म्हणतो की या माझ्या पगारामध्ये 1 रुपये कमी आहे, 1 नाणं कमी आहे. सगळे म्हणतात आमच्या पण पगारामध्ये 1 नाणं कमी, असं काही मला एक्झॅक्टली आठवत नाही आता. मेन जे 2-3 मंत्री असतात त्यांनी ते मुद्दामून केलेलं असतं आणि मग राजाला तक्रार करायला जातो हा, तर राजाच 1 नंबरचा लुटारू असतो. एक्झॅक्टली मला आठवत नाही. त्या सीन मध्ये त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की राजा भ्रष्ट आहे, त्यामुळे पण मंत्री पण भ्रष्ट झालेत आणि काही जे चांगले मंत्री आहेत ते त्याच्या विरुद्ध लढायचा प्रयत्न करतात, तर त्यांना मारलं जातं. चाणक्य पंडितांचे जे वडील असतात ते त्या राज्यातल्या गुरुकुलचे आचार्य असतात आणि ते याचा विरोध करायला जातात, तर त्यांना पकडून बंदीगृहात टाकलं जातं आणि नंतर तो कधी बाहेर येतच नाही. मारलं का नाही मारलं कुणाला कळतच नाही. इंटरेस्टिंग. चाणक्य पंडित लहान असतात तेव्हा त्यांना बाकीचे तो हा अमात्य राक्षस वगैरे येऊन सांगायचा प्रयत्न करतात की घाबरू नको, तुझ्या वडिलांना सोडतील ते. जसं आता पण त्याला एकाला पकडलंय ना, काय नाव त्याचं, चाणक्य पंडित तेव्हा इतके स्ट्रिक्ट कठोर हृदयाचे असतात. ते लहान असतानाच ते म्हणतात की मी माझा बाप बाहेर येऊ ना येऊ मला काही फरक पडत नाही, मी आजच त्याचा अंतिम संस्कार करणार आहे, कारण तो मेल्यातच जमा आहे. आता माझ्या जीवनाचा उद्देश असेल अशा राजांना नष्ट करणे. रिमेंबर? आपल्या आईला समजावून सांगत असतात छोटे चाणक्य पंडित. आई म्हणत असते, अरे नुसतं पकडून नेलं, येतील परत. आईला म्हणतात, विसरून जा आता तुझ्या पतीला. असे चोर लुटेरे राजे कधी असल्या अशा शुद्ध आचार्यांना सोडत नसतात. एकदा आत गेला म्हणजे संपला. चाणक्य पंडितांची कथा व्हेरी सिमिलर आहे पृथ्वी महाराजांच्या कथेची. अशा वेन सारख्या राजाला बदलण्यासाठी दुसरा राजा निर्माण केला त्यांनी. तसं हे जे ऋषी मुनी बोलत आहेत ना, वेन राजाला समजावून सांगत आहेत, हे पण वेन राजाला मारतात आणि नवीन राजा निर्माण करतात. प्रशासकीय कार्यालयामध्ये, प्रभुपादांचं वाक्य आहे बघा, प्रशासकीय कार्यालयामध्ये अथवा सार्वजनिक कार्य विभागांमध्ये चोर आणि लुटारूंची वाढ होऊ नये हे पाहणे हेही राजाचे कर्तव्य आहे. हे तलाठी, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, हे ते सगळे, सहाय्यक अभियंता, सहाय्यक निबंधक, नावं पण कशी दिलेत बघा सगळ्यांना, भ्रष्ट, सगळे भ्रष्ट. काल का परवा एक मस्त एक बातमी आलेली, MPSC ची परीक्षा दिल्यानंतर सहाय्यक निबंधक म्हणून नेमणूक झाली, सब रजिस्ट्रार म्हणून. पहिल्या दिवशी त्या बाईने लाच घेताना तिला पकडलं. नोकरीच्या पहिल्या दिवशी. जणू काय म्हणजे हे लोक परीक्षा, MPSC UPची परीक्षा पण याच उद्देशाने देतात की कधी एकदा मला सरकारी नोकरी लागेल आणि पैसे खायला मिळतील, बस. हे स्त्रिया जेव्हा असं लाच वगैरे घेताना बघतो ना, मी खूप वाईट वाटतं मला. हे आपल्या मुलांवरती काय संस्कार करत असतील. थर्ड क्लास सगळे. प्रशासकीय कार्यालयामध्ये अथवा सार्वजनिक कार्य विभागांमध्ये चोर लुटारूंची वाढ होऊ नये हे पाहणे हेही राजाचे कर्तव्य आहे.
सार्वजनिक कार्यक्षेत्रातील तसेच शासकीय सेवेतील चोरांपासून राजा जर प्रजेचे रक्षण करण्यात अपयशी ठरला तर त्याला प्रजेकडून कर गोळा करण्याचा अधिकार राहत नाही. मी टॅक्स भरलं नसलं पाहिजे, परंतु प्रजा इतकी मंद झालेली आहे की प्रजेला कळत पण नाही की त्याला लुटलं जाते. तेव्हा रस्ते चांगले नाहीच आहेत तेव्हा टोल नाक्यावरती टोल भरायचा संबंध काय? परंतु कोण बोलणार, कोण विचारणार, असं झालेलं आहे सध्या स्थितीला. आणि हे सगळं या चोर लुटेऱ्यांनी मिळूनच केलेलं असतं. भारतामध्ये करतात की नाही माहिती नाही. भारतामध्ये सगळीकडे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे हे पाण्याचं, वॉटर सप्लायचं. परंतु अमेरिकेमध्ये वॉटर सप्लाय जो असतो ना, घरामध्ये पाण्याचं सप्लाय जे दिलेलं असतं ते सेंट्रलाइज्ड असतं. मोस्ट ऑफ द प्लेसेस अगदी सुपर सेंट्रलाइज्ड असतं. 24 तास तुमच्या घरात पाणी. आणि त्या पाण्यामध्ये पाणी शुद्ध करण्याच्या नावाखाली फ्लोराईड मिक्स केलं जातं. मग काही शास्त्रज्ञांना घेऊन ते प्रूव्ह केलं जातं की इतक्या प्रमाणात फ्लोराईड मिक्स केलं तर तुम्हाला काही होत नाही वगैरे वगैरे वगैरे. आता रिसेंट स्टडीमध्ये सापडलेलं आहे की तेवढ्या अमाऊंट मध्ये, तेवढ्या सूक्ष्म प्रमाणामध्ये रोज जर तुम्ही फ्लोराईड तुमच्या शरीरामध्ये गेलं तर तुमचं मेंदू हळूहळू काम करायचं बंद करतो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की सरकारने प्लॅन केलेलं आहे, सुपर प्लॅन केलेलं. आमच्या सासूबाई परवा म्हणत होत्या पुण्यातल्या पाण्यासारखे महाराष्ट्रात जगात कुठेच पाणी मिळणार नाही, इतकं शुद्ध आहे असं म्हणतात. नुसतं तोंडाजवळ जरी नेलं पुण्यातलं पाणी तर क्लोरीनचा वास येतो. इतकं क्लोरीन घालतात त्याच्यामध्ये, प्यायची पण गरज नाही. हे सगळे केमिकल्स जे आहेत ना, हे तुमच्या शरीरामध्ये गेल्यावरती सगळ्यात मोठा परिणाम होतो तुमच्या मेंदूवरती. मेंदूतल्या असे पेशी नष्ट होतात जे तुम्हाला विचार करण्यासाठी, जे फ्रंटल लोब असतो, हा मेंदूचा पुढचा भाग असतो ना, हा तर्क वितर्क युक्तिवाद विचार विनिमय इथेच असतं सगळं. याचा विकासच होत नाही. हे सगळं सिस्टमॅटिकली यांना माहिती आहे ऍक्च्युली, म्हणून करतात. स्टीव्ह जॉब्स माहिती आहे तुम्हाला? स्टीव्ह जॉब्स ऍपल कंपनीचा मालक जो होता, संस्थापक, किंवा बिल गेट्स वगैरे, हे आपल्या मुलांना मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड वगैरे देत नाहीत, पण त्यांना माहिती आहे याच्यामुळे काय होतं. नो, जेवढे श्रीमंत लोक तेवढं त्यांना माहिती झाल्यावरती ते आपली व्यवस्था करून घेतात, आपलं अन्न पिकवतात, आपल्या पाण्याची व्यवस्था करतात. त्याच्यामध्ये भरडला जातो गरीब आणि मिडल क्लास लोक. आपल्याला लुटलं जातंय हे देखील आपल्याला कळू नये याच्यासाठी आपली बुद्धी हळूहळू मंद करण्यात आलेली आहे. अगदी रोमन काळामध्ये देखील त्यावेळेचे राजे जेव्हा प्रजेला लुटायचे तेव्हा प्रजा आपल्या विरुद्ध बंड करू नये म्हणून प्रजेच्या हातामध्ये दारू द्यायचं काम करायचं आणि प्रजेला एंटरटेनमेंट करण्यासाठी काहीतरी द्यायचं. बस, जे सध्या पण चालू आहे. क्रिकेट, एंटरटेनमेंट, ऑलिम्पिक्स, क्रिकेट, हे ते स्पोर्ट्स. प्रजेला जरा बरं वाटते, हा पाकिस्तानला हरवला आज. हे चालू आहे सगळं. हातात बिअरची बाटली आणि एक स्टेडियम बांधून दिला की बस, तुम्ही मग सरकार विरुद्ध काही बोलत नाही. तर हे सगळे लुटतायत आपल्याला, हे पण आपल्याला माहिती नाही. माहिती असलं तरी तुम्ही काही करू शकत नाही. ही अवस्था आहे आता. आता हळूहळू परवा एक न्यूज आलेली, त्या न्यूज मध्ये केरळमध्ये का कुठेतरी तिथल्या हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की रस्त्यावर एक जरी खड्डा असेल तर टोल नाक्याचे पैसे भरायचे नाही. त्याचं पालन होईल की नाही माहिती नाही,
हे इथे तेच दिलेलं आहे, नाही ना? सार्वजनिक कार्यक्षेत्रातील तसेच शासकीय सेवेतील चोरांपासून राजा जर प्रजेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरला तर त्याला प्रजेकडून कर गोळा करण्याचा अधिकार राहत नाही. टॅक्स घ्यायचं कशाला? टॅक्स जे असतं, भारत हा टॅक्स गोळा करण्यामध्ये टॉपच्या लिस्टमध्ये, टॉपमोस्ट नाही आहे पण टॉपच्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त टॅक्स भारतामध्ये भरला जातो लोकांकडून. प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स ज्याच्यावरती भरलेलं असते त्याच्यावरती आणखीन एकदा टॅक्स. भारत मला वाटते एकमेव देश असा असेल जिथे औषधावरती टॅक्स भरावा लागतो, खाण्यापिण्यावरती टॅक्स भरावा लागतो. अमेझिंग. दुसऱ्या शब्दात, राजा किंवा शासन जर चोरांपासून नागरिकांचे संरक्षण करू शकले तरच ते नागरिकांवर कर लादू शकते, नाहीतर त्यांना अधिकार नाही. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य पंडित म्हणतात राजाला किती कर आकारायचा अधिकार आहे? किती कर आकारायचा अधिकार आहे? चंद्राच्या 16व्या कला जितकी असते ना तेवढा. चाणक्य पंडित एका श्लोकामध्ये लिहितात. पूर्वी त्यांची अशी लिहिण्याची पद्धत होती. चंद्राची 16वी कला म्हणजे किती? 100 divided by 16. How much it is? 6.25 something like that. Yeah. 6.25% वर जो राजा कर गोळा करतो तो चोर आहे, चाणक्य पंडितांचं मत आहे. आपल्या शास्त्रानुसार, हिंदू ग्रंथानुसार जो 6.25% वर कर गोळा करतो तो चोर आहे. मग तुम्ही हिंदू करून काय उपयोग आहे? हिंदू शास्त्रच हे सांगतं तुम्हाला, हो की नाही? पुढे म्हणतात श्रील प्रभुपाद, श्रीमद भागवतमच्या 12व्या स्कंदात पहिल्या अध्यायात 42व्या श्लोकात शासन व्यवस्थेतील चोरांविषयी वर्णन आढळते. तेथे सांगितल्याप्रमाणे प्रजा असते भक्षयिष्यन्ति म्लेच्छा राजन्य रूपिना. स्वतःला राजा म्हणवणारे हे अहंकारी म्लेच्छ आपल्या नागरिकांवर अतोनात अत्याचार करतील आणि दुसऱ्या बाजूस त्यांचे नागरिक अतिशय दुष्ट आणि हीन पद्धतींचा अवलंब करतील. अशा प्रकारे वाईट सवयींचे आचरण करून आणि मूर्खपणाचे वर्तन करून प्रजाही आपल्या शासकांप्रमाणेच दुराचारी होईल. श्रीमद भागवतमचा हा जो 12व्या स्कंदातला पहिला आणि दुसरा अध्याय जो आहे, कलियुगाची लक्षणं सांगितलेली आहेत त्या अध्यायामध्ये. 5-10 हजार वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे व्यासदेवांनी, कलियुग कसा असेल. आणि ते जर तुम्ही वाचलं ना तर तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली तसंच चालू आहे सध्या. टेन्शन घ्यायचं काही काम नाही, जसं भगवंतांनी प्लॅन केलेलं आहे तसं चालू आहे. पहिल्या अध्यायाच्या शेवटी आणि दुसरा अध्याय मेनली 12व्या स्कंदातला सगळं हे सांगतो. स्त्रिया कशा भ्रष्ट होतील, पुरुष कसे बदमाश नालायक होतील, खायला मिळणार नाही, प्यायला मिळणार नाही, धर्माच्या नावाखाली लुटणारे सगळीकडे धार्मिक लोक जे असतील ते सगळे धर्माच्या नावाखाली प्रजेचं शोषण करतील, सगळं दिलेलं आहे. तर तिथे हा श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की स्वतःला राजा म्हणवणारे अहंकारी म्लेच्छ म्हणजे जो एकदम खालच्या पातळीचा, अस्वच्छ, एक्झॅक्ट अर्थ असतो म्लेच्छचा अस्वच्छ, अपवित्र. त्याचं खाणं पिणं राहणं वागणं सगळंच अपवित्र असतं. शूद्राच्याही खालचे, शूद्रापेक्षाही नीच पातळीचे लोक. जसं पहिल्या स्कंदामध्ये भागवतमच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या 4 कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला सुसंस्कृत म्हटलं जातं. या 4ही पण लोकांची लक्षणं दिलेली आहेत शास्त्रामध्ये, पण या 4हीची पण तुमच्यामध्ये लक्षणं नसतील, जे आजकाल कोणामध्येच नाही आहेत, तुमच्यामध्ये पण नाही, माझ्यामध्ये पण नाही, 100% लोकांमध्ये नाही. हळूहळू आपल्याला या वर्णाश्रमामध्ये यायचंय.
तर हे जे चारी पूर्वी पण अशी लोक असायची जेव्हा वर्णाश्रम होतं तेव्हा, तर त्यांना नावं होती वेगवेगळ्या भागामध्ये. आनंद काय ते, आनंद, आंध्र, पुलिंद, पुलकश, म्लेच्छ, यवन वगैरे वगैरे वगैरे. तर ते सगळ्याचे अर्थ मला माहिती नाहीत, पण प्रभुपाद म्लेच्छ आणि यवन हे दोन शब्द रिपीटेडली वापरायचे, त्याचा अर्थ सांगायचे. म्लेच्छ म्हणजे एक नंबरचे खाणेरडे लोक, रोज मांसाहार करणारे, घाणीत राहणारे, आंघोळ न करणारे, दुसऱ्यांना लुटणारे, म्लेच्छ. आणि यवन म्हणजे जे भारतात राहत नाहीत त्यांना यवन म्हटलं जायचं, असं म्हटलेलं आहे ऍक्च्युली. हे जे आहेत ना भारताबाहेरचे लोक, रशियन, युरोपियन, अमेरिकन, यांना यवन म्हटलं जातं, कारण यांना संस्कृती माहिती नाही. बाहेरून किती सुसंस्कृत वाटत असले तरी यांना वैदिक संस्कृती माहिती नाही, त्यामुळे इंद्रिय तृप्तीसाठी यांचं सगळं काम चालू आहे. यांना यवन म्हटलं जायचं. यवनांना प्रवेश नव्हता भारतामध्ये, म्हणून प्रभुपादांचे बरेच गुरुबंधू प्रभुपादांना नावं ठेवायची, कारण प्रभुपाद यवनांना ब्राह्मण दीक्षा देत होते, त्यांना जनेऊ देत होते, ब्राह्मणिकल थ्रेड देत होते, यवनांना गुरु करत होते, म्लेच्छांनाही गुरु करत होते. ऑफकोर्स आपले आचार्य सांगतात की भक्त होण्यासाठी, ब्राह्मण होण्यासाठी, गुरु होण्यासाठी जन्माचं किंवा स्थानाचं महत्व नसतं, हृदय शुद्ध असलं पाहिजे, त्याचं महत्व असतं. आणि आज आपण पाहतोय प्रभुपादांचे जे हे अमेरिकन, युरोपियन, रशियन जे अनुयायी आहेत, आज देखील आपल्यापेक्षा शुद्ध राहतात, आपल्यापेक्षा शुद्धतेचं सगळं पालन करतात, 2-3 वेळा स्नान करतात, आपल्यापेक्षा जास्त त्यांना भगवंतांप्रती आसक्ती आहे. न चुकता उठतात, न चुकता भगवंतांची सेवा करतात, साफसफाई करतात, स्वच्छता करतात. हे भारतातले लोक थर्ड क्लास, आपण फक्त यवन यवन म्हणत त्यांच्या नावं ठेवतो. आपण म्लेच्छाच्या खालचे झालेलो आहोत, हो की नाही? मी पाहिलेलं आहे स्वतः ऍक्च्युली. या लोकांमध्ये एवढी स्ट्रिक्ट हे असते, प्रभुपादांनी जसं सांगितलंय तसं सगळं करायची इच्छा असते त्यांची. हाज पॉज हिंदुइझम मध्ये आपण अडकलेलो आहे. तर या श्लोकामध्ये सांगितलंय की असा स्वतःला राजा म्हणवणारा अहंकारी म्लेच्छ आपल्या नागरिकांवर अतोनात अत्याचार करेल आणि दुसऱ्या बाजूस त्यांचे नागरिक अतिशय दुष्ट आणि हीन पद्धतीचा अवलंब करतील. म्हणजे राजा तर बदमाश असणारच आहे, भरमसाठ कर गोळा करणार, आणि दुसऱ्या बाजूनी प्रजा पण दुष्ट चोरांची असणार आहे, ती पण काही साधू लोकांना लुटणार. म्हणजे इकडून राजा लुटणार, इकडून प्रजा लुटणार, आणि तिसऱ्या बाजूनी कोण लुटणार? एन्व्हायरमेंट, उष्णता वाढणार, थंडी वाढणार, खायला मिळणार नाही, पाणी शुद्ध मिळणार नाही, हवा शुद्ध मिळणार, सगळ्या बाजूंनी कुचंडी होणार आहे आपल्याला. हे कलियुगाचं लक्षण आहे. अशा प्रकारे वाईट सवयींचे आचरण करून आणि मूर्खपणाचे वर्तन करून प्रजाही आपल्या शासकांप्रमाणेच दुराचारी होईल. प्रजा पण तशीच होणार. मूळ संकल्पना अशी आहे की कलियुगीन लोकसत्ताक पद्धतीमध्ये, म्हणजे लोकशाहीमध्ये, सामान्य लोक शूद्रांच्या स्तरावर अवनत होतील. सगळे शूद्राच्या स्तरावर येतील, शूद्राच्या खाली, शूद्राच्या स्तरावर पण नाही, शूद्राच्या खाली. सध्या आपण शूद्राच्या खाली आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ऐकून, परंतु तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये शेवटच्या 5 अध्यायामध्ये हे समजावून सांगितलेलं आहे नारद मुनींनी. शूद्र कसा असतो, वैश्य कसा असतो, ते वाचा तुम्ही. शूद्र कसा असतो वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्यामध्ये शूद्राची पण लक्षणं नाही. बऱ्याच जण लोकांना असं वाटतं की शूद्र म्हणजे घाणेरडा. नो, म्लेच्छ म्हणजे घाणेरडा. शूद्र तिथे दिलेला आहे, भागवतम मध्ये 7व्या स्कंदात दिलेला आहे. शूद्र रोज उठून रोज 2-3 वेळा स्नान करतो, स्वतःला स्वच्छ ठेवतो. शूद्र प्रामाणिक असतो, खरं बोलतो. शूद्र भागवतम मध्ये दिलेलं आहे. आणि वैश्य त्याच्याही पेक्षा स्टँडर्ड त्याचं हाय असलं पाहिजे. क्षत्रियाचं वैश्यापेक्षाही स्टँडर्ड हाय असलं पाहिजे, आणि ब्राह्मणाचं स्टँडर्ड सगळ्यात हाय असलं पाहिजे. ब्राह्मण मरायला तयार असतो परंतु खोटं बोलणार नाही, खोटं सहन करणार नाही, अशुद्ध राहणार नाही, अपवित्र राहणार नाही. कुठे आहे ब्राह्मण?
कुठे आहेत क्षत्रिय? मराठा मराठा. कुठे आहेत क्षत्रिय? कुठे आहेत वैश्य? कुठे आहेत शूद्र? शूद्र पण नाहीये. आपण सगळे म्लेच्छ झालेलो आहोत. असे म्हटले आहे की कलौ शूद्र संभव. हा, कलियुगामध्ये जवळजवळ संपूर्ण प्रजाच शूद्रांनी भरून जाईल. शूद्र म्हणजे चतुर्थ श्रेणीचा मनुष्य असून ती केवळ ती केवळ 3 उच्च सामाजिक वर्गांची सेवा करण्याचाच योग्यतेचे असतो. एवढा वेळ राहिला आता, एवढ्यासाठी गेले. शूद्र हे चतुर्थ श्रेणीचे असल्यामुळे फारसे बुद्धिमान नसतात. वर्तमान लोकशाही युगातील जनता अधपतित असल्याने ती केवळ आपल्या श्रेणीतील मनुष्यालाच निवडून देऊ शकते. लॉजिक लक्षात आलं का प्रभुपाद काय म्हणतात? सगळे शूद्र आहेत, मग निवडून दिलेला माणूस कोण आहे? शूद्र आहे. तुमच्या कुटुंबात 10 माणसं आहेत, शेजारच्या कुटुंबामध्ये 3 माणसं आहेत. तुमच्या कुटुंबातला एक माणूस एखाद्या पदासाठी उभा राहिलेला आहे, शेजारच्या कुटुंबातला एक माणूस पदासाठी उभा राहिलेला आहे. कोण निवडून येणार? तुमच्याच कुटुंबातला निवडून येणार. तो कितीही नालायक असला तरी तोच निवडून येणार, कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल आस्था आहे, आसक्ती आहे. हो की नाही? मग शूद्र कोणाला निवडून देणार? शूद्र शूद्राला निवडून देणार. शूद्र शूद्रालाच निवडून देणार, हे चालू आहे सध्या. परंतु शूद्रांकडून चालवले जाणारे शासन सुव्यवस्थितपणे कार्य करू शकत नाही. दुसऱ्या श्रेणीतील क्षत्रियांनी अत्यंत बुद्धिमान अशा संत पुरुषांच्या अर्थात ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली विशेषतः राज्यकारभार चालवायचा असतो. हे शूद्राच्या खालचे आहेत सगळे, मग ते ब्राह्मणांचं थोडीच ऐकणार. आणि ब्राह्मणांचं ऐकतो म्हटलं तरी ब्राह्मण कुठे आहेत? सत्य, त्रेता आणि द्वापर या अन्य युगांमध्ये सामान्य जनता इतकी अधपतित नव्हती आणि प्रशासन प्रमुखाचीही त्यावेळी निवडणूक केली जात नसे. त्याला ट्रेनिंग देऊन राजा बनवलं जात असे. त्यावेळी राजा हा सर्वोच्च कार्यवाहक अधिकारी असे आणि त्याला जर कोणी मंत्री चोराप्रमाणे चोरी करताना आढळला तर तो त्याचा शिरच्छेद करीत असे अथवा त्याला शासकीय सेवेतून काढून टाकीत असे. आता चोर सापडतो चोरी करताना, त्याला राजा काढून पण टाकत नाही. कित्येक तलाठी तहसीलदार सापडले, पेपरला न्यूज पण आली. अजून 4 महिन्यांनी परत ते त्यांच्याच जागेवरती काम करत असतात. काही फरक पडत नाही, कारण चोरांच्या वरचा चोर आहे, त्याच्यावरती पण चोर आहे आणि त्याच्या सगळ्यांच्या वरती राजा पण चोरच आहे. त्यावेळी राजा हा सर्वोच्च कार्यवाहक अधिकारी असे आणि त्याला कोणी मंत्री चोरी करताना आढळला तर त्याचा तो शिरच्छेद करत असे आणि त्याला शासकीय सेवेमधून काढून टाकत असे. जसे चोरांना आणि अपराध्यांना मारून टाकणे राजाचे कर्तव्य होते, तसे शासन व्यवस्थेतील अप्रामाणिक मंत्र्यांनाही मारून टाकणे त्याचे कर्तव्य होते. मारून टाकणे. नोकरीवरून पण काढलं जात नाही. जसे
चोरांना आणि अपराधांना मारून टाकणे राजाचे कर्तव्य होते, तसे शासन व्यवस्थेतील अप्रामाणिक मंत्र्यांनाही मारून टाकणे त्याचे कर्तव्य होते. अशा काटेकोर जागरूकतेमुळे राजा अतिशय चांगले शासन चालवू शकत असे आणि असा कर्तव्य दक्ष राजा असल्याने प्रजाजनही आनंदी असत. निष्कर्ष असा की राजा जोपर्यंत चोर लुटारूंपासून आपल्या प्रजेचे परिपूर्ण संरक्षण करू शकत नाही, तोपर्यंत त्याला स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नागरिकांकडून राजस्व गोळा करण्याचा अधिकार असत नाही. तथापि त्याने प्रजेला सर्व प्रकारचे संरक्षण दिले आणि मग तिच्यावर कर बसविले, तर तो वर्तमान जीवन शांततेने आणि सुखाने जगू शकतो आणि वर्तमान जीवनाच्या शेवटी स्वर्ग लोकांमध्ये अथवा सर्व प्रकारे शाश्वतरित्या सुख प्राप्ती जेथे होते त्या वैकुंठामध्ये प्रविष्ट होऊ शकतो. जसं मी काल म्हणालो की उद्याचा दिवस आपला सुखकारी असेल की नाही याची पण चिंता नाही आपल्याला. पुढचा जन्म सुखकारी असेल की नाही कोण चिंता केलंय. आणि म्हणूनच आपण दृढ व्रता होत नाही. आपले भक्त देखील दृढ व्रताचा अर्थ असतो डिसिप्लिन, डिसिप्लिन्ड असणे, नियमितपणा असणे जीवनामध्ये. आणि ज्याच्या जीवनामध्ये डिसिप्लिन नियमितपणा असतो तोच डिसायपल होऊ शकतो, शिष्य होऊ शकतो. शिष्य म्हणजे जो शासन ऍक्सेप्ट करायला तयार आहे. त्यामुळे आज आपण पाहतो की अगदी आपल्या भक्तांमध्ये देखील 4 दिवसांनी माझं जीवन सुखकारी असणार आहे का दुःखमय असणार आहे हे विचार करण्याची पण कुवत राहिलेली नाही. पुढच्या जन्मात माझं जीवन दुःखमय असेल, नरकात जायला मला भीती वाटते का नाही, कोण विचार करणार? कोणीच नाही विचार करणार. आणि सगळे शूद्र भरलेत आणि शूद्राने शूद्राला निवडून दिलंय. हे चालू आहे सगळीकडे. कसं वाचवायचं याच्यातून? तुम्हाला प्रश्न पडेल की हे आपण कशाला वाचतोय, बदलू तर आपण शकत नाही. पण बदलू शकत नाही मान्य आहे, शिला प्रभुपादांना पण बदलायचं नव्हतं हे सगळं. ऍटलिस्ट तुम्हाला याची जाणीव झाली पाहिजे की दुःख म्हणजे काय असतं. याला चांगलं धरून बसला तर भौतिक जगातून बाहेर पडण्याचा विचार पण तुमच्या मनात येणार नाही. आणि भौतिक जगातून बाहेर पडण्याचा विचार तुमच्या मनात येणार नाही म्हणजे तुम्ही भक्तिमय सेवेला सिरियसली घेणार नाही, नाम जप सिरियसली करणार नाही, हो की नाही? नुसतंच नाटक करणार, ढोंग करणार. जे आता सध्या सगळीकडे चालू आहे. स्वतःला या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेतून वाचवण्याचा मार्ग देखील प्रभुपादांनी दिलाय, परंतु तो तुम्हाला मान्य नाही. जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज असते, अंग झाकण्यासाठी कपड्यांची गरज असते, झोपण्यासाठी छपराची गरज असते. त्याची व्यवस्था तुमचं तुम्ही करा. कशाला गव्हर्नमेंट वरती अवलंबून राहता? बस. मग हे भ्रष्ट सरकार तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुम्हाला सरकारची काही अपेक्षा राहणार नाही. ही पद्धतीशील प्रभुपादांनी समजावून सांगितली, परंतु तुम्हाला मान्य नाही. ही अशी अवस्था आहे सध्या स्थितीमध्ये. आणि ती मान्य नाही म्हणून तुम्हाला हे सरकार अजून चांगलं वाटतं. लोकशाही व्यवस्था चांगली वाटते, बीजेपी चांगली वाटते, मोदी चांगले वाटतात. दुराशय आहे हे सगळं. दुराशय आहे अर्थ बहिरर्थ मानिना अंधा यथांधेर उपनियमाना. आंधळे सगळे आंधळ्याच्या मागेच जाणार, नेता पण आंधळाच निवडणार. हे खूप सिरियसली याचा आपण विचार केला पाहिजे. मग प्रभुपादांनी आम्हाला जप करायचं सोडून दुसरं काहीच नाही. जप तरी तुमचा याच कारणामुळे तर तुमचा जप होत नाही. सततम कीर्तयन्तो माम. सतत थोडी तुमचा जप कुठे करताय तुम्ही? सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता. कोण दृढव्रता आहे इथे? दिसला तुम्हाला कुठे कोणी दृढव्रता? थोडीशी इंद्रिय तृप्ती आली तर आपला दृढव्रता डिसिप्लिन निघून जाते आपलं. म्हणूनच आपल्याला मूर्ख, नास्तिक म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. आपल्याला देखील. आणि तुम्हाला तर कुठे मान्य आहे भगवंत आहेत म्हणून?
तुम्हाला तर कुठे मान्य आहे या मूर्तीमध्ये भगवान आहेत म्हणून, तुम्हाला तर कुठे मान्य आहे या फोटोमध्ये भगवंत आहेत म्हणून. असतं तर तुम्ही उठला असता वेळेवरती, हो की नाही? असतं तर तुम्ही त्यांची स्वच्छता केली असती, त्यांच्यासाठी फुलं घेऊन आला असता. नाही प्रभूजी माझं काम होतं त्यामुळे मी आज येऊ शकलो नाही. मग कशाला मानतो भगवंतांना तू? सगळे मूर्ख भरलेले आहेत, म्लेच्छ भरलेले आहेत सगळीकडे. म्लेच्छ यवन ह्याच्या पण खालच्या आहोत आपण सध्या स्थितीला, म्लेच्छ यवनाच्याही खालच्या आहोत. आपल्याला भगवंतच मान्य नाहीत. नाही प्रभूजी, एक माताजी आम्हाला एक असं बोलल्यानंतर एका लेक्चर नंतर मग, प्रभूजी श्रद्धा आहे म्हणून तर आम्ही येतो नाही इथे तुमच्या प्रवचनाला ऐकायला. मग ज्या दिवशी येत नाही त्या दिवशी कुठं असते तुमची श्रद्धा? ज्या दिवशी उठत नाही त्या दिवशी कुठं असते तुमची श्रद्धा? छोट्याशा कामासाठी तुम्ही भगवंतांना लाथ मारू शकता, याला श्रद्धा म्हणतात? अरे परम पुरुषोत्तम भगवान जो सांगतो की मी सगळं हे बनवलंय, मी सगळ्याचं पालन पोषण करतो, माझ्या अध्यक्षतेखाली सगळं चालू आहे, मीच सगळ्यांना कंट्रोल करतो, त्याला तुम्ही म्हणतात बाय माहितीये माहितीये माझं काम आहे झाल्यावर येतो म्हणता की नाही? मग कुठे आहे श्रद्धा? आणि मग अशा लोकांनाच हे चोर लुटेरू राजे आवडतात. नाहीतर ही चोरी तुमच्या लक्षात येत नाही. रॉकेट सायन्स थोडीच आहे. अशा भक्तांना ना मोदी बीजेपी बद्दल बोलल्यानंतर राग येतो. का? कारण त्याला तो स्वतःच या भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग आहे. आणि भ्रष्ट व्यवस्था अशी चालू राहिली तरी त्याला काही फरक पडत नाही. तो भक्त कसा काय मग? तो श्रद्धा कुठे आहे त्याच्या मनामध्ये? काही भक्त लोक आपलं म्हणतात प्रभूजी करायचं काय? मग करायचं मग प्रभुपादांनी सांगितलं ना काय करायचं. तुमच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी जेवढं लागतंय त्याच्यासाठी सरकारची गरज नसते, तुमचं तुम्ही करू शकता. तेवढं करा, जप करा, भगवंतांची सेवा करा आणि भगवत धामात परत जायची तयारी करा, व्यवस्था करा. इथे राहायची व्यवस्था कशाला करताय तुम्ही विनाकारण? इथेच राहायची व्यवस्था करायची आहे मला. अजूनही आपण खूप भाग्यवान आहोत. लक्षात ठेवा, अजूनही आपण खूप भाग्यवान आहोत. भारतासारख्या देशामध्ये शेतकऱ्याला अजून टॅक्स घेतला जात नाही. शेतकरी काय करतोय कोणी विचारायला येत नाही. तुम्ही आउट ऑफ नेटवर्क, ऑफ द ग्रीड जगू शकता इथे. अमेरिकेसारख्या देशामध्ये एखाद्याला ऑफ द ग्रीड जगायचं असेल ना त्याला पण जगू देत नाही. इतकं तिथे सरकारचं कंट्रोल आहे. तुम्ही स्वतःची इलेक्ट्रिसिटी स्वतः तयार करतो, स्वतःचं अन्न स्वतः पिकवतो म्हटलं ना, तिथं पण तुम्हाला येऊन लुटतात. निदान भारतामध्ये अजून हे चालू झालेलं नाही. तोपर्यंत या सिस्टीम मध्ये या, प्रभुपाद सांगतात तुम्हाला. पण जी सरकार जी सिस्टीम बनवली आहे त्या सिस्टीम मध्ये आपल्याला राहायला आवडतं, कारण आपण आहोत म्लेच्छ. हो की नाही? म्लेच्छ. पुढच्या जन्मात नरकात जायचंय की स्वर्गात जायचंय, काय मलातला किडा व्हायचाय, हे विचार करण्याची ताकद तरी पाहिजे आपल्यामध्ये. पुढच्या आठवड्यात माझं जीवन सुखदायी होणार आहे की नाही हे विचार करायचे आपल्यामध्ये कुवत नाही. पुढच्या जन्माची कोण विचार करणार? याच्यासाठी अध्यात्म आहे, याच्यासाठी मनुष्याचं शरीर दिलेलं आहे तुम्हाला, याच्यासाठी स्पेशल, एकदम स्पेशल बुद्धी दिलेली आहे तुम्हाला. त्या स्पेशल बुद्धीचा उपयोग करून परत इथेच इंद्रिय तृप्ती करत राहायचं. हाऊ हॉरिबल. आणि नुसतं तेच नाही, त्याचा प्रचार पण त्याचाच करायचा. हाऊ हॉरिबल दॅट इज. बऱ्याचदा मी सांगितलं, आज परत एकदा सांगतो, 12वा स्कंद वाचायला आपण जिवंत राहू की नाही माहिती नाही आपल्याला.
त्यामुळे आजच वाचून घ्या 12व्या स्कंदातला पहिला आणि दुसरा अध्याय. जरा भीती वाटू दे तुम्हाला. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो वयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.